नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक या पदासाठी बघा अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा, वाघांसाठी बघा राखीव असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणतं? बघा वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणतं अभयारण्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, मेळघाट हे अभयारण्य वाघांसाठी राखीव असलेलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक बघा दुसरा बघा, दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते? बघा दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, दख्खनच्या पठारावर विद्यार्थी मित्रांनो रेगूर मृदा प्रामुख्याने आढळणारी ती मृदा आहे। प्रश्न क्रमांक बघा तिसरा बघा, चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणती मृदा ही उपयुक्त मृदा असते? बघा चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणती मृदा ही उपयुक्त मृदा असते? बघा चहाच्या मळ्यासाठी विद्यार्थी मित्रांनो पर्वतीय मृदा ही चहाच्या मळ्यासाठी या ठिकाणी पर्वतीय मृदा विद्यार्थी मित्रांनो उपयुक्त मृदा असते। प्रश्न क्रमांक बघा चौथा बघा, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती? गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी म्हणजेच यमुना नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक बघा 5 बघा, उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, उटी हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामध्ये आहे। बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे? असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, असलमेंढा हे धरण चंद्रपूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। बघा प्रश्न क्रमांक 7 बघा, सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं मंदिर विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, हल्दिया हे भारतामधलं बघा एक महत्त्वाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा हल्दिया हे भारतामधलं बघा एक प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा हल्दिया विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यामधलं ते बंदर आहे। बघा प्रश्न क्रमांक 9 बघा, भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती? भारताची पहिली अणुभट्टी बघा अप्सरा खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती? बघा सन 1956 मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा भारताची पहिली अणुभट्टी ही उभारण्यात आली होती। प्रश्न क्रमांक बघा 10 बघा, पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा विद्यार्थी बघा पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। बघा प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मॅग्नीज बघा या ठिकाणी बघा सर्वात जास्त या ठिकाणी बघा मॅग्नीज बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त या ठिकाणी आढळते? बघा मॅग्नीजचे साठे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, भंडारा या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी मित्रांनो मॅग्नीजचे हे साठे आहेत। प्रश्न क्रमांक बघा 12 बघा, भारतामध्ये बघा सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी बघा भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य पुढीलपैकी कोणते राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त गहू उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक बघा 13 बघा, ध्वनीच्या तीव्रतेचं एकक खालीलपैकी कोणतं एकक? ध्वनीच्या तीव्रतेचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, ध्वनीच्या तीव्रतेचं एकक म्हणजे डेसिबल एकक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, BCG ही लस पुढीलपैकी कोणत्या रोगासाठी प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरतात? BCG ही लस पुढीलपैकी कोणत्या रोगासाठी प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरतात? तर विद्यार्थी मित्रांनो क्षयरोगासाठी विद्यार्थी मित्रांनो ती प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरतात। प्रश्न क्रमांक बघा 15 बघा, चांदी या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी बघा चांदी या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती संज्ञा आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2 राहील ए जी विद्यार्थी मित्रांनो चांदी या मूलद्रव्याची या ठिकाणी संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा सत्यार्थ प्रकाश या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी बघा सत्यार्थ प्रकाश या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश या नावाचं या ठिकाणी पुस्तक लिहिलेलं आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना ही झाली बघा खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना ही झाली होती। बघा विद्यार्थी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांच्या बघा पुढाकाराने या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक बघा 18 बघा मुक्ती सदन यांच्या संस्थापिका खालीलपैकी कोण मुक्ती सदन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे। बघा विद्यार्थी बघा मुक्ती सदन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे। मुक्ती सदन पंडिता रमाबाई विद्यार्थी मित्र यांनी मुक्ती सदन यांची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक बघा 19 बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक बघा 20 बघा माय कंट्री माय लाईफ या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक माय कंट्री माय लाईफ या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे। माय कंट्री माय लाईफ बघा LK अडवाणी यांचं ते पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा लज्जा या कादंबरीच्या लेखिका खालीलपैकी बघा लज्जा या कादंबरीच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील तस्लिमा नसरीन लज्जा या कादंबरीच्या लेखिका आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे। बघा विद्यार्थी मित्र बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान बघा इंग्लंड या देशामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक दूरसंचार दिवस खालीलपैकी केव्हा जागतिक दूरसंचार दिवस खालीलपैकी केव्हा असतो। बघा जागतिक दूरसंचार दिवस बघा विद्यार्थी बघा 17 मे या दिवशी या ठिकाणी जागतिक दूरसंचार दिवस असतो। प्रश्न क्रमांक बघा 24 बघा जागतिक आरोग्य संघटनेचं बघा मुख्यालय खालीलपैकी कोणत्या जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्रीमान योगी हे मराठीमधलं साहित्य खालीलपैकी कोणाचं श्रीमान योगी हे मराठीमधलं साहित्य खालीलपैकी कोणाचं आहे। श्रीमान योगी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 रणजित देसाई यांचं श्रीमान योगी हे त्यांचं साहित्य आहे। प्रश्न क्रमांक 26 बघा अस्पृश्यता निर्मूलन यांच्यासाठी सन 1944 मध्ये बघा विद्यार्थी महर्षी कर्वे यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केली होती। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील समता मंच यांची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक 27 बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 तळे सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 तळे सत्याग्रह बघा सन 1927 मध्ये तो केला होता। प्रश्न क्रमांक 28 बघा बनावट नोटा शोधण्यासाठी बँकेमध्ये खालीलपैकी कोणत्या लाईटचा वापर बघा बनावट नोटा शोधण्यासाठी बँकेमध्ये खालीलपैकी कोणत्या लाईटचा वापर करतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील अल्ट्राव्हायोलेट लाईटचा या ठिकाणी वापर बघा या ठिकाणी केला जातो। प्रश्न क्रमांक 29 बघा आधुनिक जैवतंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पातळीवर कार्य बघा आधुनिक जैवतंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पातळीवर कार्य करते बघा आधुनिक जैवतंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रेणू या पातळीवर ते कार्य करते। बघा प्रश्न क्रमांक बघा 30 बघा वजन आणि मापे यांचं जागतिक कार्यालय पुढीलपैकी कोणत्या एका बघा वजन आणि मापे यांचं जागतिक कार्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे। बघा विद्यार्थी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पॅरिस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वजन आणि माप या ठिकाणी कार्यालय आहे। प्रश्न क्रमांक 31 बघा रिओ दी जानेरो या शहरामध्ये बघा पहिली वसुंधरा शिखर परिषद पुढीलपैकी कधी भरली बघा रिओ दी जानेरो या शहरामध्ये बघा पहिली वसुंधरा शिखर परिषद खालीलपैकी केव्हा भरली होती। तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील।